नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। प्राध्यापक लक्ष्मण हाके व श्री नवनाथ वाघमोरे यांचे पाथर्डी शहरामध्ये ओबीसी शेकडो बांधवांसमवेत जंगी स्वागत। एकच पर्व, ओबीसी सर्व, एक ओबीसी कोटी ओबीसी, ओबीसी योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व श्री आबा वाघमारे। विषय आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेचा प्रारंभ 23 जुलै 2024 रोजी श्री क्षेत्र भगवानगड येथून श्री संत भगवान बाबा यांचे दर्शन घेऊन करण्यात आला। ही यात्रा पारगाव, घाटशीळ, बोधेगाव, शेवगाव व या ठिकाणाहून हजारो बांधवांशी संवाद साधत सायंकाळी 5:30 वाजता पाथर्डी येथे दाखल झाली। या यात्रेच्या स्वागतासाठी हजारो बांधव साहेबांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच एकत्र येण्यास सुरुवात झाली होती। शहरामध्ये हा ताफा दाखल होताच सर्वत्र तोफांच्या सलामीचा आवाज येत होता। रस्त्यावर सर्वत्र गर्दी दिसत होती। लोकांच्या नजरा साहेबांच्या गाडीकडे लागल्या होत्या। हा ताफा पाथर्डीत आल्यावर जय मल्हार, अमृततुल्य गुळाचा चहा या ठिकाणी थांबून कार्यकर्त्यांची विचारपूस केली, तसेच चहाचा आस्वाद घेतला। तदनंतर युवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तर नंतर हा ताफा वाजत गाजत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून नाईक पुतळ्याकडे गेला, तर येथे पुष्प अर्पण करून हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधला। या यात्रेमध्ये सर्व समाज बांधव व सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते। अस्तित्वासाठी नसून या समस्त ओबीसी आणि बहुजनांच्या अस्तित्वासाठी हे दोन मैत्रीलाल हे वाढ लढत आहे। आणि म्हणून ऐतिहासिक पार्थनगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी प्रेमरूपी मनोभाव आहे आणि सदैवसाठी या ठिकाणी तुमचा सन्मान आणि या ठिकाणी प्रेम व्यक्त केला जात आहे। पाथर्डी तालुक्यामधून तुमची ही रथयात्रा, संघर्ष यात्रा जात असताना निश्चितपणे इथील तमाम ओबीसीला याचा ऊर्जा आणि प्रेरणा मिळालेली आहे। आरक्षणाच्या भूमिकेमधून देशामध्ये आम्ही या देशाचे नागरिक आहोत। गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये कोण गरीब आहे, कोण आवाज आहे, कोण दोषी आहे, कोण कोण पारधी आहे, कोणाला गुन्हेगार म्हटलं गेलं, कोणाला सेवादेश म्हटलं गेलं, कोणाला येणार लंगर म्हटलं गेलं, कोणाला गुरुता म्हटलं गेलं, कोणाला आरोपा म्हटलं गेलं, कोणाला अग्निदलित म्हटलं गेलं, कोणाला आदिवासी म्हटलं गेलं। या सगळ्या माणसांना सुद्धा या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 40वां कडवा कलम म्हणजे 41वां कलम म्हणजे 42वां कलम एसटीसाठी दिलं। आजही आमच्या महाराष्ट्राच्या लोकदैवतांची पूजा करतोय, आजही महाराष्ट्राची संस्कृती जतन करतोय। पिक्चर काढायचा म्हणलं की पहिल्यांदा वासुदेव येतो, पण त्या वासुदेवाला घर आहे का नाही तुम्हाला काय म्हणतोय, खूप काही बोलता येईल, खूप सभा होत आहेत। आमचे संयोजक बाबांना म्हणजे तुम्हाला केळकरीची विनंती आहे, हे आपल्या हक्काचं आरक्षण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाचवायचं असेल तर तुम्हाला मला जागर राहावं लागेल, खरं बोलावं लागेल, वास्तव बोलावं लागेल। शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत, मोठे महामानव होते ते। गावगाड्याच्या शेवटच्या घाटापर्यंत न्याय भेटला पाहिजे, सामाजिक न्याय। गावगाड्यातल्या शेवटच्या लोकशाही पोचली पाहिजे, गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा सन्मानाने जगता आलं पाहिजे।
ही भूमिका पुरुष गरजेची आहे. आत्ताची माणसं मात्र सत्तेचा पैसा आणि पैशाचा सत्ता. ज्या माणसांना पुणे आणि आमदार खासदार केलं, मुख्यमंत्री केलं, माणसं मात्र ओबीसीच्या आरक्षणावर चकार शब्द बोलायला पाहिजे. आमच्या हक्क अधिकाराला राज्यसत्ता राजकारण मागून मिळत नाही, मान सन्मान मागून मिळत नाही, आरक्षण मागून मिळत नाही. लढावं लागतं, पुढे यावं लागतं, भांडावं लागतं. त्या लोकांना जर व्हॅलेट कळत असेल, झुंड कळत असेल, तर गाव गाड्या पुण्याने सुद्धा 50-60% आहोत. हा आमच्या रयतेचा छत्रपती शिवरायांच्या 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे, मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे. कुणाची वतनदारी मक्तेदारी नाही. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या माणसाने जागर राहिलं पाहिजे. दिन दलिताला सुद्धा आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. ज्यांनी तुमचं आमचं आरक्षण वाचवलं आपला मायबाप बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्हाला माहिती आहे यावर आरक्षण गरिबी हटायचा प्रॉब्लेम आहे. आरक्षण गरिबी आले म्हणून दिलं जातं. आरक्षण हे हजारो वर्ष या व्यवस्थेत ज्या लोकांना न्यावं गेलं, गावच्या ग्रामदेवता त्या लोकांना इज्जत मिळावी, सन्मान मिळावा, अधिकार मिळावा. पाथर्डी तालुका प्रतिनिधी आबासाहेब निचळ. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.